गोंदिया वन विभाग को सूचना मिली थी कि जिले के भीतर से और जिले के बाहर से सागौन लकड़ी की अवैध रूप से कटाई और बिक्री की जा रही है। इसी सिलसिले में वन विभाग की टीम ने मुंडीपार स्थित चिराग पटेल के संदल वेयर हाउस में छापेमारी की और सागौन की लकड़ी बरामद की। इस संबंध में कोई दस्तावेज न मिलने पर वन विभाग का प्रारंभिक अनुमान है कि यह लकड़ी अवैध रूप से काटी गई है और संभवतः इसी स्थान पर छिपाई गई होगी। इस लकड़ी की कुल कीमत 3 लाख रुपए है और वन विभाग की ओर से मामले की जांच की जा रही है। आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवण कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोअर करून ठेवलेला आहे। त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली। आता मुंडीपार गावाच्या बाजूला एक संदल वेअर हाऊस आहे। त्या वेअर हाऊस मध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती। त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे 22 लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती। तर ते आम्ही चौकशी केली, विचारपूस केली आणि त्यामध्ये ते अवैधपणे कापून आणल्याचं माहित झालं। त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं, काय आलं, कोणी आणले याची आता चौकशी चालू आहे। किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही। चौकशी अंती सगळं ते कळेल आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे। हा 3 लाख रुपयाचा माल आहे।